आता आपण प्रकरण 10व्यामधलं 7वा भाग व्यापार नाणी कला मूर्तिशास्त्र आणि भारत रोम व्यापार ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. हे 2 पॉईंट आपण समजून घेऊ. बघा, आपण व्यापार ही जी काही संकल्पना आहे ही आद्य शेतकऱ्यापासून आपण पाहत आलो आहे. त्यावेळेला व्यापार ही त्या अर्थाने वापरली जात नव्हती, परंतु वस्तूची जी काही देवाणघेवाण आहे, वस्तू पिकवणं आणि ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं किंवा मणी बनवण्याची पद्धत, तिला पूर्ण व्यापार म्हणता येणार नाही, परंतु व्यापाराच्या ज्या काही संकल्पने असतात त्या संकल्पनामध्ये फार पूर्वीपासून हा व्यापार आपल्या भारतामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता बघा, इसवी सन 2रे शतक आणि इसवी सन 4थे शतक हा 6 शतकांचा, बरोबर, 600 वर्षांचा काळ भारतीय इतिहासामध्ये मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांच्या आगमनाचा आणि त्यांनी प्रस्थापित केलेल्या राजघराण्याचा काळ होता. हे लोक भारतात येईपर्यंत त्यांच्या मार्गातील अनेक संस्कृतीची वैशिष्ट्य आत्मसात करत आणि ते इथपर्यंत पोहोचले, त्यामुळे भारतातील सांस्कृतिक जीवनातही परिवर्तन घडून आले. बघा, भारतातील सांस्कृतिक जीवनात परिवर्तन घडून येण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जो काही प्रवास झालेला आहे त्या प्रवासामधून आणि त्यांच्या जीवनातील जे काही परिवर्तन घडलेलं आहे या परिवर्तनाचं मुख्य कारण म्हणजे साधने. म्हणजे व्यापार असो, नाणी असो, कला असो किंवा मूर्तिशास्त्र. तत्कालीन भारतीय समाजात शेती व पशुपालन ही उपजीविकेची प्रमुख साधने होती. त्यांच्याबरोबरच विविध उद्योगधंदे व व्यापार यांची या काळात प्रगती झाली. त्यामध्ये भारतीयांचा परकीयाशी असलेला किंवा आलेला संपर्क महत्त्वाचा ठरला. मौर्य काळाप्रमाणे या काळातही व्यापारी आणि कारागिरांच्या श्रेणी कार्यरत होत्या. या काळात भारताचा समुद्री व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला, कारण त्या काळामध्ये बघा समुद्राच्या मार्गानेच प्रवास केला जातो आणि तोही व्यापाराच्या मदतीने. भारतीय माल जहाजातून तांबड्या समुद्रापर्यंत आणि तेथून इजिप्त मार्गे रोम येथे रवाना होत असे. भारतातून वाघ, सिंह, माकड यासारखे प्राणी, पोपट, मोर यासारखे पक्षी, तसे लोकर, रेशीम, मलमल, सुती कापड, हस्तिदंत, मोती, मसाल्याचे पदार्थ, चंदन, औषधी वनस्पती, हिरे, माणके व इतर चैनीच्या वस्तू निर्यात केल्या जात असत. बघा, या कालखंडामध्ये वस्तू भारतातून नेणं आणि बाहेरच्या वस्तू भारतात आणणं म्हणजे आयात आणि निर्यात कशा पद्धतीने झालेलं आहे ते आपल्याला इथे सांगता येतं. त्याच पद्धतीतून बाहेरील देशातून शिसे, तांबे, काच, चांदी, सोने, मद्य इत्यादी वस्तू आयात केल्या जात असत, त्या आणल्या जात असत भारतामध्ये. या व्यापारामुळे भारतात सुवर्ण नाण्याचा ओघ सतत येत असल्यामुळे भारतभूमी समृद्ध बनली होती. आता या व्यापाराच्या माध्यमातून प्रत्येक साम्राज्यात त्या राजाने आपली नाणी पाडली होती आणि त्या नाण्यावरून पूर्ण भारतामध्ये ती नाणी पसरली आणि ती नाणी पसरल्यामुळे त्या राजांचा सुद्धा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. बॅक्ट्रियन हा ग्रीकांचा राजा म्हणजे या बॅक्ट्रियन नावाच्या ग्रीकांनी जी सुवर्ण नाणी म्हणजे सोन्याची नाणी चलनात आणली, त्यावर राजाच्या व देवदेवतांच्या आकृत्या कोरलेल्या होत्या. ग्रीक तसेच रोमन नाण्याचा मोठा प्रभाव शक, कुशाण इत्यादी राज्यकर्त्याच्या नाण्यावर पडलेला दिसतो. बघा, दुर्मिळ नाण्याचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला नाणेशास्त्र असे म्हणतात. मग ही नाणी सोन्याची, तांब्याची किंवा अनेक धातूचे होते. तर नाण्यावरून त्यांचा राजांचा इतिहास आपल्याला समजतो, म्हणून ही नाणी आज इतिहासामध्ये न्यूमेस्मेटिक या शास्त्रामध्ये नाणेसंग्रह या संग्रहालयामध्ये त्याचा अभ्यास केला जातो.
आणि आज जी आपण माहिती पाहतो ही माहितीसुद्धा नाण्यावरूनच आपल्याला पाहायला मिळते. तर रोमन नाण्याचा मोठा प्रभाव शक, कुशाण इत्यादी राज्यकर्त्याच्या नाण्यावर पडलेला दिसतो. शकांच्या नाण्यावर खरोष्टी लिपी आढळते. बघा आपण ब्राह्मी लिपी, पाली लिपी आणि खरोष्टी लिपी, ही खरोष्टी लिपीसुद्धा काय आहे, महत्त्वाचीच आहे. या काळाची नाणी ही ग्रीक, भारतीय व इराणी संस्कृतीचा संमिश्र प्रभाव दर्शवतात. आपण जसं इराण या देशाचा सुद्धा आपण अभ्यास केला. पहिला दारियुश, आपण याचासुद्धा अभ्यास केला. भारतीय देवदेवतांच्या प्रतिमा ह्या नाण्यावर दर्शवणारे कुशाण हे पहिले राज्य होते. शिवप्रतिमा असलेली तांब्याची नाणी त्यांनी चलनात आणली होती. भारत व चीनच्या सीमेलगतच्या प्रदेशात कुशाणाची नाणी सापडली. कुशाण आणि चीनी राज्यकर्ते यांच्यामध्ये राजनैतिक संबंध होते. मध्य आशियात सापडलेल्या कुशाण नाण्यावर खरोष्टी लिपीतील प्राकृत मजकूर आढळतो आणि या पुराव्याच्या आधारे प्राकृत भाषा बोलणारे लोक या भारतीय उपखंडाबाहेर देखील आपल्याला वास्तव्य करताना दिसतात. त्यांच्या नाण्यावरून समजतं. बघा, भारतीय किंवा ग्रीक, रोमन, इराणी आणि शक संस्कृतीचा संगम ह्या गांधार प्रदेशात झाला होता. बघा, गांधार हे 16 महाजनपदांमध्ये एक आहे बरं का. आणि या गांधार प्रदेशामध्ये भारतीय, ग्रीक, रोमन, इराणी म्हणजे देशातील आणि परदेशातील संस्कृती नांदत होत्या हे आपल्याला समजतं. त्यामुळे या प्रदेशाला सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. पुष्कळावती, तक्षशिला, पुरुषपूर इत्यादी म्हणजे पुरुषपूर इत्यादी नगरामध्ये ज्या मूर्तिकलेचा विकास झाला तिला गांधार शैली असे म्हणतात. बघा, गांधार शैली, बेसर शैली, नागर शैली, हेमाडपंथी, भूमिज हे सगळी शैली आहेत मूर्ती बनवण्याच्या किंवा मंदिर बनवण्याचे. या प्रकारातील मूर्तीचे विषय भारतीय होते पण शैली मात्र ग्रीक होती. बघा, दुर्मिळ मूर्तीचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला मूर्तिशास्त्र असे म्हणतात. तसंच गांधार शैली ही सुद्धा एक दुर्मिळ मूर्तीचा अभ्यास करणार एक शास्त्र आहे. गांधार ही एक शैली आहे आणि या शैलीचा आपल्याला ग्रीक लोकांचा प्रभाव जास्त आपल्याला पाहायला मिळतो. कारण ग्रीकमध्ये सुद्धा बौद्धाची जर तुम्ही मूर्ती पाहिली तर तुम्हाला या पद्धतीने चित्रामध्ये दाखवले तशी गांधार शैलीची तुम्हाला पाहायला मिळेल. बौद्ध धर्मातील महायान पंथाच्या उदयामुळे या कलाशैलीला प्रोत्साहन मिळाले. गौतम बुद्ध व बोधिसत्वाच्या मूर्तीबरोबरच त्यासाठी दान देणाऱ्यांचे पुतळे देखील पाषाणात कोरले गेले. परंतु ही शैली वायव्येकडील भारतापुरतीच सीमित राहिली. गांधार शैलीच्या मूर्तीमध्ये प्राकृतिक सौंदर्याला अधिक महत्त्व होते आणि या सुमारास मथुरा व वाराणसी कलाशैली विकसित झाली. त्यातील गौतम बुद्धाच्या प्रतिमा पूर्णपणे भारतीय स्वरूपाच्या होत्या. मथुरा हे भारतीय शिल्पकलेचे महत्त्वाचे केंद्र होते. इथे अंडरलाईन करा, मथुरा हे भारतीय शिल्पकलेचे महत्त्वाचे केंद्र होते. प्रतिमा शिल्प हे मथुरा शिल्प पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. भीम, तक्षम व कनिष्क या कुशाण राजाचे पुतळे या प्रतिमा शिल्पाचे नमुने आहेत. तसेच सरस्वती, विष्णू, सूर्य, शिव आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती प्रथम या काळामध्ये निर्माण झाल्या. कुशाण काळातील ही शिल्पकला भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात नवनिर्मितीचा काळ दर्शवणारी होती आणि या काळातच तत्कालीन संपन्न समाजाचे प्रतिबिंब देखील कलेतून उमटवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो, इथे खरं म्हणजे जी काही कला आहे ही कला भविष्यकाळाचा वेध घेते आणि खरंच या कलेच्या माध्यमातून तिथली असणारी जे काही जनजीवन आहे, समाज आहे, राजकीय स्थिती आहे हे सांगण्याचे प्रयत्न ही मूर्ती करतात. पुढचा मुद्दा बघा, भारत म्हणजे 10व्या प्रकरणामध्ये 8वा भाग शेवटचा, भारत रोम व्यापार. महाराष्ट्रातील व्यापाराची काही केंद्र तुम्हाला इथे दिलेली आहेत. उदाहरणार्थ इसवी सन पूर्व 1ल्या शतकाच्या मध्यावर लिहिलेला द पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी या ग्रंथात तांबडा समुद्र आणि भारतीय किनारपट्टी यांना जोडणारे सागरी मार्ग, बंदरे, प्रदेश, व्यापारात विनिमय होणाऱ्या वस्तू या सर्वांचे उल्लेख आहेत.
उदाहरणार्थ बघा, इथे तांबडा समुद्र हा फार महत्त्वाचा समुद्र इथे मानला गेलेला आहे, कारण या तांबडा समुद्रामध्येच म्हणजे भूमध्य समुद्राच्या म्हणजे ग्रीक आणि भारत यांना जोडणारा हे काही जे समुद्र आहेत त्यांच्यामधून जो व्यापार आहे त्या व्यापारामुळे त्या देशाचा विकास झाला आहे. तांबडा समुद्र भारत व रोमच्या व्यापारी संबंधासाठी महत्त्वपूर्ण होता. व्यापारी मालामध्ये कापड, काळी मिरी, मूल्यवान खडे, हस्तिदंत आणि रोमन अभिजनाच्या मनोरंजनासाठी माकड, पोपट व मोर असे प्राणी भारतातून निर्यात केले जाऊ लागले. त्यांचा मोबदला सुवर्ण नाण्याच्या रूपाने चुकवला जात. सुवर्ण म्हणजे सोन्याचे नाणे. प्रवाळ आणि मद्य आयात केले जाऊ लागले. दोन्ही बाजूंना कान असलेल्या मध्यकुंभाची म्हणजे ॲफोरा खापरे उत्खननात सापडलेले आपल्याला दिसतात. बघा, उत्खनन ज्याला आपण आर्कोलॉजी असे सुद्धा म्हणतो, म्हणजेच पुरातत्व. दुर्मिळ अवशेषांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला पुरातत्वशास्त्र असे म्हणतात. आणि या पुरातत्वशास्त्रामध्येच आपल्याला दोन्ही बाजूंना कान असलेली मध्यकुंभाची ॲफोरा खापरे उत्खननात सापडले. त्यांच्या तळाशी साठलेल्या द्रव्यांचे परीक्षण केल्यानंतर ते मद्याचे अवशेष असल्याचे दिसते. त्या व्यतिरिक्त या भांड्याचा वापर ऑलिव्ह तेल आणि गॅरम म्हणजे माशाचे लोणचे ठेवण्यासाठीही होय. रोमन बाजारात मागणी असलेल्या वस्तूंच्या बदल्यात प्रामुख्याने रोमन नाणी स्वीकारली जात. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात ज्या प्रमाणात ही नाणी सापडतात त्यावरून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या व्यापाराची कल्पना येते. आणि या व्यापारामुळे बाजारपेठ आणि शहरे यांच्या संख्येत वाढ झाली. पश्चिम भारतातही अनेक महत्त्वाची बंदरे या काळात उदयास आली. महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी वस्तूची कोठारे म्हणजे उत्पादन केंद्रे तेर, नेवासा, भोकरदन, कोंडापूर आणि सन्नती येथे होती. सोपारा आणि कल्याण ही बंदरे भारत रोम व्यापाराची महत्त्वाची केंद्र होती. या केंद्रामध्ये या व्यापाराची साक्ष असलेली रोमन भांडे, ॲम्फ्रोआ आणि तांबडी भांडी उत्खननात सापडतात. तसेच रोमन नाण्याच्या प्रतिकृती देखील सापडतात. दक्षिण भारतात व्यापाराच्या वाढीबरोबर धरणीकोट, अमरावती, नागार्जुनकोंडा अशा ठिकाणी बौद्ध केंद्रेही स्थापन झाली होती. अशा पद्धतीने या प्रकरणामध्ये आपण जो काही अभ्यास केलेला आहे त्या प्रकरणामध्ये प्रकरण 10व्या मधला 8वा भाग ग्रीक आणि रोमन यांचे काही जे संबंध आहे ते व्यापारामुळे कसे वाढले, कोणकोणत्या समुद्रामधून तांबडा समुद्र हा किती महत्त्वाचा आहे आणि त्यापासून कोणकोणत्या देशाचा विकास झाले, नगराचा उदय झाला हे आपण या प्रकरणामध्ये पाहिले. पुढील पाठात आपण दक्षिण भारतातील राजसत्ताचा अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही ह्या प्रकरणाचा अभ्यास करा. धन्यवाद.